कधी कधी असं वाटतं आपण खूप लोकांना भेटतो आयुष्यात, पण काही लोक कायमचे आपल्या आयुष्यात राहतात. ते म्हणजे आपले मित्र. आता आयुष्य बदललं. जॉब, टेन्शन, रिस्पॉन्सिबिलिटी सगळं वाढलं. पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे. तो म्हणजे तो एक कॉल. भाऊ बाहेर येतोस का? आणि सगळा ताण एका सेकंदात गायब होतो. मित्र म्हणजे ते लोक ज्यांच्यासोबत आपण काहीही करू शकतो. आपल्या ग्रुपमध्ये पण दोन प्रकारचे मित्र असतात. एक जे नेहमी शहाणे सल्ले देतात आणि दुसरे म्हणजे चल भाऊ करूया काहीतरी, एकदम वेड्यासारखं. पेट्रोल नाही आहे पण प्लॅन मोठा आहे. पैसे नाही आहे पण स्वप्न मोठे आहेत. हा रस्ता, ही हवा आणि मित्रांची साथ. कधी कधी असं वाटतं ना, हे मुवमेंट्स कॅमेऱ्यामध्ये नाही, मनात सेव्ह व्हायला पाहिजेत. आणि ते होतात पण. पण कारण हेच मुवमेंट्स नंतर आठवण बनून राहतात. कारण हेच मुवमेंट्स आठवण म्हणून बनून राहतात. पण खरं सांगायचं तर आता सगळं बदललं. पूर्वीसारखं चल बाहेर जाऊ इतकं सोपं राहिलेलं नाही. प्रत्येक जण बिझी झालाय. कोणी जॉबमध्ये, कोणी रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये. ग्रुप अजून आहे पण मेसेजला रिप्लाय यायला वेळ लागतो. प्लॅन अजून बनतात पण या आठवड्यात जमणार नाही, इथेच थांबतात. पूर्वी रोज भेटायचो, तर भेटायला रिझन लागतो. पूर्वी वेळ काढायचो, आता वेळ मिळत नाही. पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे. जरी आपण दररोज बोलत नसलो ना, तरी एक कॉल केला ना, तर सगळं पुन्हा तिथूनच सुरू होतं. चहा, कॉफी खूप छोटी गोष्ट असते, पण गप्पा मोठ्या असतात. इथेच प्लॅन बनतात, इथेच ड्रीम शेअर होतात आणि इथेच आयुष्यात थोडं सोपं वाटतं. भाऊ काही झालं ना तरी आपण असंच राहणार. वेळ बदलते, लोक बदलतात, रस्ते बदलतात, पण खरी मैत्री ती कधीच बदलत नाही. मैत्री कमी होत नाही, फक्त वेळ कमी होतो. जर तुझ्याकडे असे मित्र आहेत किंवा तुमच्याकडे असे मित्र आहेत, तर तुम्ही खूप श्रीमंत आहात. आणि असंच एक माझ्याकडे मित्र आहे. मी नाव नाही सांगत, कारण कोणी म्हणेल की ब्रँडिंग करताय किंवा नाव घेऊन बोलत आहे असं तसं. पण तो रोज नेहमी मला कॉल करतो, मेसेज करतो की हे कसं करायचं, ते कसं करायचं. आम्ही दोघं मिळून एका प्रोजेक्टवर काम करतोय, तो बिझनेस करतोय. तर त्याची जी रोजची झटपट असते की आज सकाळी उठून काय करायचं, संध्याकाळी रात्री झोपताना काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्या मेहनतीतून दिसून येतात. अजूनपर्यंत सक्सेस नाही झाला, म्हणजे आपण लाईफमध्ये कधीच सक्सेस नाही होत. पण तिची तळमळ आहे सध्याच्या परिस्थितीत. कारण आम्ही दोघंही एकाच एजचे आहोत. दोघांची विचार खूप मिळते जुळते आहे. फक्त इतकं आहे की तो जास्ती करून बिझनेसकडे लक्ष देतो आणि मी सध्या जॉब करतो. तर या गोष्टीत असं आहे की म्हणजे त्याची जी तळमळ आहे रोजची, की सकाळी उठून आज दिवसभराचा काय विचार करायचा आहे, त्याचा फूडचा बिझनेस आहे. तर तो त्या गोष्टी कसा मॅनेज करतो आणि त्या गोष्टीतून तो काय काय रोज नवीन शिकतो, हे रोज आम्ही डिस्कस करतो राहतो. रोज आमचा फोन कॉल होतो, मेसेज येतो, कंटिन्युअसली आम्ही बोलत असतो. पण या गोष्टीतून मी त्याच्याकडनं जे शिकतो रोज, की एक त्याचं सातत्याने तो काम करतो, रोज काम करतो. असं नाही की आज शॉप बंद आहे म्हणून आपण काही करणार नाही, काही नाही. तो तेवढ्याच मेहनतीने काम करतोय आणि त्याची मेहनत एक ना एक दिवस नक्की त्याच्या मेहनतीचं त्याला यश भेटेल. फक्त यात आम्ही दोघं जे डिस्कशन करतो आज, ते आम्ही म्हणजे त्यात मी तुम्हाला शेअर करतोय की आज सकाळ झाली की मी त्याला मेसेज करतो, फोन करतो आणि त्याला विचारतो की तू आज म्हणजे काय तुझा आजचा प्लॅन काय. तर तो मला जस्ट नॉर्मल प्लॅन शेअर करतो की आज मी हे करणार आहे. आणि फोटोग्राफीचा तो व्हिडिओ पण बनवतो. तर तो मला सांगतो की मी असे व्हिडिओ घेणार आहे,
मी त्याला ते सांगतो की या व्हिडिओमध्ये असा रिटेक घे, असा कर, तसा कर. आणि त्याच्यानंतर थोडीफार एडिटिंग करून थोडंफार सॉन्ग लावून आम्ही अपलोड करतो त्या व्हिडिओला. पण मला हे त्याच्यातून समजलं आहे की जेव्हा आपण सोबत मिळून काम करतो, तेव्हा खूप लवकर कामं होतात. आणि ही स्ट्रॅटेजी आम्ही वापरून राहिलो मागच्या कमीत कमी 15 ते 20 दिवसापासून, की आम्ही दोघेही सोबत मिळून काम करतो. फक्त भलाही त्याचे काम वेगळे आहेत आणि माझं ऑफिस असते तर मला तेवढा वेळ नाही भेटत. पण त्याला बिझनेस असते तर आम्ही तो वेळात वेळ काढून आम्ही दोघंही डिस्कस करतो की आज हे केलंय आणि आज हे झालंय. तर एक काम कन्सिस्टन्सीने केलं ना, तर 100% आयुष्यात यश मिळणार म्हणजे मिळणार. आपण कधीच सेटल होत नाही किंवा कधीच आपण आपल्या मनासारखं जगत नाही किंवा आपल्याला जशी लाईफ पाहिजे असते तसं आपण कधीच राहू नाही शकत. कारण कधी ना कधी मनात अडथळे येतातच. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे किंवा म्हणजे त्याला काय म्हणता येईल, तुम्ही जे काम करताय ते तुम्ही सोडून दिलेलं पाहिजे किंवा दुसऱ्या कामात म्हणजे आपलं जे नेहमीचं काम आहे ते काम सोडून आपण दुसऱ्या कामात लागलो पाहिजे असं नाही. तुम्ही सातत्याने काम करा आणि हे सातत्य मी त्या माझ्या मित्राकडून शिकलो. आज आम्ही दोघंही 10 वर्षापासून सोबत आहे. पण आज त्याची जी काम करण्याची पद्धत आहे आणि तिची जी तळमळ आहे ते आम्ही आधीपासूनच बघतोय. पण आज काही कारणास्तव त्याचा जॉब सुटलाय किंवा काही कारणास्तव थोडी घरची परिस्थिती बिकट होती याच्या आधी. पण त्यांनी होप सोडली नाही आयुष्यात आणि हेच आम्ही त्याच्याकडनं शिकत आलो आतापर्यंत. तर आम्ही सोबत मिळून दोघंही काम करतो रोज आणि मी एवढं विश करतो की रोज त्याचा जो पुढचा बिझनेस आहे तो खूप जास्ती चालावा आणि त्याच्यासाठी आम्हाला काय काय करता येईल हे आम्ही रोज विचार करतो आणि बघू आता समोर आम्हाला काय काय करता येईल. तर आजचं मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो आणि इथेच मी माझा आजचा व्लॉग थांबवतो. भेटूया नंतर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि याच्या आधी मी जे बोललोय काही मित्रांबद्दल हे खरंच आहे, कारण की आजच्या ज्या घडामोडी चालू आहेत त्याच्यामुळे वेळ नाही भेटून राहिला. नाहीतर आम्ही 1-1 तास 2-2 तास फोनवर बोलायचो. पण आज असं झालं की पैसा आहे, सगळं आहे, पण आम्हाला वेळ नाही फोन करण्यासाठी, एकमेकांसोबत बोलण्यासाठी. आमचाच आता प्लॅन बनत होता, पण आम्हाला त्या प्लॅनमध्ये पण डिस्कस करायला एकमेकांसोबत वेळ नाही आहे. इतके म्हणजे बिझी नाही म्हणता येईल. त्या एका रुटीनमध्ये आम्ही लागलेलो आहे सगळे, तर थोडा वेळ आम्हाला कमी भेटतोय. पण याचं आम्हाला वाईट पण वाटते, पण याचं आम्हाला खूप चांगलं पण वाटतंय की मुलं खूप लवकर सेटल होत आहे. सगळे मित्र आपापल्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकत आहे सगळ्या गोष्टी. तर त्या गोष्टीचं चांगलं पण वाटतं आणि थोडंसं वाईट पण वाटतं, कारण आमचं बोलणं होत नाही. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज मी इथेच ब्लॉग थांबवतो, कारण इतर आता बोलायला लागलो तर खूप काय बोलू शकतो अजून. पण आपण भेटूया नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.